नमस्कार. दीपाज किचनमध्ये आज आपण चमचमीत अगदी हॉटेलसारखी मटारची भाजी बनवतोय. अगदी वेगळ्या प्रकारचं वाटण बनवून ही आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात. इथे मी ताज्या हिरव्या मटारची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये साधारणतः एक मोठी वाटी इतकाही हिरवा ओला ताजा मटार मी घातलेला आहे. तर वजनी प्रमाणामध्ये हा 125 ग्राम आहे. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात आणि त्याला हलवून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता आपण याला अगदी साधारणतः एक 5 मिनिटाकरता याला शिजवून घेणार आहोत. तर मटार अगदी मस्त अशी फुलली गेलेली आहे. तर आता आपण हा थोडासा शिजला गेलेला मटार आपण काढून घेऊयात. तर आज आपण अगदी चमचमीत अशी हॉटेलसारखी हिरव्या ताज्या मटारची मस्त अशी भाजी बनवतोय. तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये ही सर्व मी मटार काढून घेतलेलं आहे. आता सेम कढईमध्ये आपण थोडंसं 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत. तर आता आपण मटारच्या भाजीसाठी लागणारं वाटण बनवतोय. तर कांदा अगदी खरपूस रंगावरती लालसर होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. तर इथं बघू शकता कांद्याचा थोडासा कलर बदललेला आहे. यामध्ये आपण 8 ते 10 काजू घालायचे आहेत. त्यामुळे मटारची जी ग्रेव्ही आहे ती अगदी व्यवस्थित अशी मिळून येते आणि एकदम टेस्टी सुद्धा लागते. तर काजूऐवजी तुम्ही इथे 2 चमचे बेसन सुद्धा भाजून वापरू शकता. तर काजू सुद्धा आपले अगदी थोडेसे लालसर रंगावरती परतले गेले की त्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो सुद्धा घातलेले आहेत. आता आपण हे टोमॅटो सुद्धा अगदी मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे तेलामध्येच आता आपण शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता कांदा, काजू आणि टोमॅटो हे तिन्ही आपण मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाला आपला अगदी सुगंधित असा बनला जातो. तर इथं बघू शकता याला आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. टोमॅटो सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. याला असंच थंड करून घेऊयात. हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. आता वाटण बनवलेलं आहे. इकडे आपण भाजीला फोडणी घालणार आहोत. त्यासाठी सेम कडे मी गॅसवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल घालायचं आहे. तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी तसेच अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्ये तयार करून घेतलेलं आपण हे वाटण घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मिडियमच ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण हा मसाला थोडासा परतून घेऊयात. आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे. तसेच अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा आपण इथे गरम मसाला सुद्धा घालायचा आहे. हे सर्व मसाले घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊयात आणि त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात. त्यामुळे मसाल्यांना छान असं पाणी सुटलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता मी ते आलं लसूण पेस्ट घालायची विसरली होती. तुम्ही कांद्यामध्येच आलं लसूण पेस्ट घालू शकता किंवा मसाला परतल्यानंतर सुद्धा घातलं तरी चालेल. त्यामुळे याचा सुगंध अगदी व्यवस्थित असा टिकून राहतो. त्यानंतर इथे मी एक साधारणतः 2 चमचे इतकी कसुरी मेथी हातावरती मस्त अशी चोळून घातलेली आहे. त्यामुळे भाजीला एक छान असा फ्लेवर येतो आणि टेस्ट सुद्धा अगदी अप्रतिम असे लागते. त्यानंतर इथे आपण अर्धवट असा शिजवून घेतलेला हिरवा मटार किंवा ओला वाटाणा किंवा याला ग्रीन पीस सुद्धा तुम्ही म्हणू शकता घातलेला आहे. थोडंसं मसाल्यामध्ये याला मिक्स करून घेऊयात. त्यानंतर मी साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं होतं. ते गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते आणि भाजीला छान अशी तर्री किंवा कट सुद्धा येतो. आता आपण व्यवस्थित असं त्याला हलवून घेतलेलं आहे. तर तुम्ही तर बघू शकता भाजी जी आहे आपली थोडीशी पातळ आहे. तर अजून आपण याला शिजवून घेणार आहे. तेव्हा ही आपली मटारची ग्रेव्ही जी आहे अगदी थिक अशी बनली जाते. त्यासाठी यावरती झाकण ठेवून 5 मिनिटाकरता याला आपण शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर यावरील आपण झाकण काढलेलं आहे. अगदी बारीक गॅसवरती मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. याला मस्त असा कट सुद्धा आलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. तर अजून आपण याला 3 ते 4 मिनिटाकरता झाकण न ठेवता असंच मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. तर आता इथे तुम्ही बघू शकता वरून थोडीशी आपण बारीक चिरून घेतलेली
कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि ती आपण भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 मिनिटानंतर आपली जी ग्रेव्ही आहे थोडीशी थिक झालेली आहे, घट्टसर अशी झालेली आहे. तर इथे ही आपली मटारची चमचमीत अशी भाजी बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे. त्याला मस्त अशी तर्री सुद्धा आलेली आहे. चला तर मग अशा प्रकारे तुम्ही भाजी एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर न विसरता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.